हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश। आज आपण डे 10 सुरू करतो। या लेसनमध्ये तुम्हाला एक खूप सुंदर गोष्ट मिळेल, द ग्रीडी डॉग। गोष्टीमधून आपण नवीन शब्द शिकू, त्याचे क्वेश्चन आन्सर सराव करू आणि त्यानंतर 100 रोज वापरली जाणारी इंग्लिश सेंटेन्स शिकू, ते पण मराठी अर्थासह। ही प्रॅक्टिस केल्याने तुमचं रीडिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग खूप सुधारेल। तर चला आज लगेच सुरू करूया। आता आपण 10 डेमध्ये इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस करणार आहेत। तर त्यामध्ये सर्वात पहिले पाहू एक शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा, द ग्रीडी डॉग, लोभी कुत्रा। तर माझ्यासोबत तुम्ही म्हणत चला, म्हणजे तुम्हाला इंग्लिश वाचता पण येणार आणि ते समजणार पण, त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश बोलण्यास मदत होईल। तर चला सुरू करू। वन डे अ डॉग फाउंड अ बोन। एक दिवस कुत्र्याला हाड सापडते। ही वॉज व्हेरी हॅपी अँड रॅन टुवर्ड द रिवर। तो खूप खुश होतो आणि नदीकडे धावतो। ऑन द ब्रिज ही सॉ हिज रिफ्लेक्शन इन द वॉटर। पुलावरून त्याने स्वतःचंच प्रतिबिंब पाण्यामध्ये बघितलं। ही थॉट इट वॉज अनदर डॉग विथ अ बिगर बोन। त्याला विचार आला की दुसऱ्या कुत्र्याजवळ एक मोठं हाड आहे। द ग्रीडी डॉग बार्क अँड हिज बोन फेल इन टू द रिवर। त्या लोभी कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली आणि त्याचं जे बोन होतं म्हणजे हाड होतं ते पाण्यामध्ये पडलं, नदीमध्ये पडलं। ॲट लास्ट ही लॉस्ट एव्हरीथिंग बिकॉज ऑफ हिज ग्रीडी। आणि शेवटी त्यानं सर्व काही गमावलं कारण तो लोभी होता। तर ही एक शॉर्ट स्टोरी आहे, तुम्ही परत परत वाचन करा। आता तुम्हाला स्टोरी समजली असेल। आता आपण याच्यावर क्वेश्चन आणि आन्सर बघू। तर बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द डॉग फाउंड? कुत्र्याला काय सापडलं? तर कुत्र्याला काय सापडलं? हाड सापडलं। मग कसं सांगायचं? द डॉग फाउंड अ बोन। दुसरा प्रश्न, वेअर डिड द डॉग रन? कुत्रा कुठे धावत गेला? तर कुत्रा नदीकडे धावत गेला। तर मग कसं सांगायचं? ही रॅन टुवर्ड द रिवर। तिसरा प्रश्न, व्हॉट डिड द डॉग सी इन द रिवर? त्याने पाण्यामध्ये काय बघितलं? त्याने म्हणजे कुत्र्याने पाण्यामध्ये काय बघितलं? तर काय बघितलं? आपलं प्रतिबिंब बघितलं। मग कसं सांगायचं? ही सॉ हिज रिफ्लेक्शन। चौथा प्रश्न, व्हॉट मिस्टेक डिड द डॉग मेक? कुत्र्याकडून काय चूक झाली? तर काय आहे उत्तर? ही बार्क अँड ड्रॉप द बोन। त्याने भुंकलं आणि खाली हाड पाडलं। पाचवा प्रश्न आहे, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? या कथेचा बोध काय आहे? तर काय आहे? लोभामुळे नुकसान होते। कसं सांगायचं? ग्रीड लीड्स टू लॉस। आता आपण पाहू डेली युजेसचे सेंटेन्स, जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कामी पडेल आणि हे तुम्ही वापरत पण चला, म्हणजे तुमची इंग्रजी सुधारण्यास मदत होईल। तर पहिला सेंटेन्स आहे, आय एम लर्निंग इंग्लिश। मी इंग्रजी शिकत आहे। शी इज माय बेस्ट फ्रेंड। ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे। ही गोज टू स्कूल डेली। तो रोज शाळेत जातो। दे आर प्लेइंग आउटसाइड। ते बाहेर खेळत आहेत। वी विल मीट टुमारो। आपण उद्या भेटू। आय लाईक हॉट टी। मला गरम चहा आवडतो। माय फादर इज टीचर। माझे वडील शिक्षक आहेत। द सनराईज इन द ईस्ट। सूर्य पूर्वेकडे उगवतो। शी कॅन सिंग वेल। ती छान गाऊ शकते। प्लीज ओपन द डोअर। कृपया दरवाजा उघडा। डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? द बॉय इज व्हेरी क्लेवर। तो मुलगा खूप हुशार आहे। आय एम फीलिंग हंग्री। मला भूक लागली आहे। वी आर वॉचिंग टी व्ही। आम्ही टी व्ही पाहत आहोत। क्लोज द विंडो। खिडकी बंद कर। राइट्स अ लेटर। तो पत्र लिहितो। शी इज रीडिंग अ बुक। ती पुस्तक वाचत आहे। माय हाऊस इज नियर द पार्क। माझं घर बागेजवळ आहे। वॉश युअर हँड। हात धुवा। द बॉय इज स्लीपिंग। बाळ झोपलेले आहे। आय एम गोइंग टू द मार्केट। मी बाजारात जात आहे। द डॉग इज बार्किंग। कुत्रा भुंकत आहे।
वी प्ले क्रिकेट एव्हरी संडे. आम्ही प्रत्येक रविवारी क्रिकेट खेळतो. इट इज रेनिंग हेविली. जोरदार पाऊस पडत आहे. शी इज ड्रॉविंग अ पिक्चर. ती चित्र काढत आहे. आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर. मला एक ग्लास पाणी हवे आहे. द टीचर इज टीचिंग. शिक्षक शिकवत आहेत. द बर्ड्स आर फ्लाइंग. पक्षी उडत आहेत. वी आर इटिंग अ ब्रेकफास्ट. आम्ही नाश्ता करत आहोत. माय ब्रदर इज टॉल. माझा भाऊ उंच आहे. आय लाईक टू प्ले गेम्स. मला खेळ खेळायला आवडतात. ही इज क्लिनिंग द रूम. तो खोली साफ करत आहे. द कॅट इज ड्रिंकिंग मिल्क. मांजर दूध पीत आहे. आय एम रायटिंग इन माय नोटबुक. मी माझ्या वहीत लिहत आहे. द ट्रेन इज लेट टुडे. ट्रेन आज उशिरा आहे. आय हॅव मेनी बुक. माझ्याकडे खूप पुस्तके आहेत. द चाइल्ड इज क्राईंग. मुलं रडत आहे. द शॉप इज क्लोज. दुकान बंद आहे. आय वेक अप अर्ली. मी लवकर उठतो. शी इज कुकिंग फूड. ती जेवण बनवत आहे. माय बॅग इज हेवी. माझी पिशवी जड आहे. वी आर गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात आहेत. द रोड इज व्हेरी लाँग. रस्ता खूप लांब आहे. आय एम लिसनिंग टू म्युझिक. मी संगीत ऐकत आहे. ही इज वॉशिंग क्लॉथ्स. तो कपडे धुत आहे. द स्टार्स आर शायनिंग. तारे चमकत आहेत. आय एम रीडिंग द न्यूजपेपर. मी वृत्तपत्र वाचत आहे. माय फ्रेंड इज कॉलिंग मी. माझा मित्र मला फोन करत आहे. द गार्डन इज ब्युटिफुल. बाग सुंदर आहे. आय लव्ह माय कंट्री. मला माझा देश खूप प्रिय आहे. द रूम इज क्लीन. खोली स्वच्छ आहे. आय एम ब्रशिंग माय टीथ. मी दात घासत आहे. द बस इज कमिंग. बस येत आहे. वी आर प्लेइंग फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळत आहोत. माय शूज आर न्यू. माझे बूट नवे आहेत. शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस. तिने लाल ड्रेस घातला आहे. आय एम ड्रिंकिंग कॉफी. मी कॉफी पीत आहे. द डॉक्टर इज काइंड. डॉक्टर दयाळू आहेत. आय एम स्टँडिंग इन अ क्यू. मी रांगेत उभा आहे. द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड. शेतकरी शेतात काम करत आहे. माय मोबाईल इज चार्जिंग. माझा मोबाईल चार्ज होत आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलवर आहे. शी इज डान्सिंग ऑन द स्टेज. ती स्टेजवर नाचत आहे. आय एम वॉकिंग टू स्कूल. मी शाळेत चाललो आहे. द काऊ इज इटिंग ग्रास. गाय गवत खात आहे. आय एम फीलिंग स्लीपी. मला झोप येत आहे. द कार इज व्हेरी फास्ट. गाडी खूप वेगवान आहे. माय सिस्टर इज सिंगिंग अ सॉन्ग. माझी बहीण गाणं गात आहे. ही इज रनिंग क्विकली. तो पटकन धावत आहे. द क्लॉक इज ऑन द वॉल. घड्याळ भिंतीवर आहे. आय एम स्विमिंग इन द पूल. तलावात पोहत आहे. द शॉपकीपर इज सेलिंग फ्रूट्स. दुकानदार फळं विकत आहे. वी आर लाफिंग लाऊडली. आम्ही मोठ्याने हसत आहोत. द ट्रेन इज मूव्हिंग स्लोली. ट्रेन हळू चालत आहे. आय एम पॉलिशिंग माय शूज. मी माझे बूट पॉलिश करत आहे. शी इज हेल्पिंग हर मदर. ती तिच्या आईला मदत करत आहे. द टीचर इज रायटिंग ऑन द बोर्ड. शिक्षक फळ्यावर लिहत आहे. माय ग्रँडफादर इज स्लीपिंग. माझे आजोबा झोपले आहे. द लॅम्प इज ग्लोविंग. दिवा पेटलेला आहे. आय एम कटिंग व्हेजिटेबल. मी भाज्या चिरत आहे. द रिव्हर इज व्हेरी लाँग. नदी खूप लांब आहे. द फिश इज स्विमिंग इन वॉटर. मासा पाण्यात पोहत आहे. वी आर क्लॅपिंग अवर हँड. आम्ही टाळ्या वाजवत आहोत. द बेबी इज स्माइलिंग. बाळ हसत आहे. माय अंकल इज ड्रायव्हिंग अ कार. माझे काका गाडी चालवत आहे.
द फोन इज रनिंग, फोन वाजत आहे. द लॉयन इज रोरिंग, सिंह गर्जत आहे. शी इज पेंटिंग द वॉल, ती भिंत रंगवत आहे. द मून इज शायनिंग, चंद्र चमकत आहे. आय एम ड्रिंकिंग ज्यूस, मी ज्यूस पीत आहे. द ट्रेन इज व्हेरी क्राऊडेड, ट्रेन खूप गर्दीने भरलेली आहे. माय टीचर इज स्ट्रिक्ट, माझे शिक्षक कडक आहेत. द फार्मर इज प्लांटिंग सीड, शेतकरी बियाणे पेरत आहे. द बॉय इज जम्पिंग, मुलगा उडी मारत आहे. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड, मी माझ्या मित्राशी बोलत आहे. द डॉग इज रनिंग फास्ट, कुत्रा पटकन धावत आहे. शी इज वॉटरिंग द प्लांट, ती झाडांना पाणी घालत आहे. वी आर स्टडिंग टुगेदर, आम्ही एकत्र अभ्यास करत आहोत. आणि सर्वजण एकत्र मिळूनच अभ्यास करा. त्याच्यानं काय होणार, तुम्हाला सोबती पण मिळणार आणि प्रॅक्टिस करण्यासाठी कोणीतरी पाहिजेलच. मग आपल्या मित्राला घ्या, तुमच्या दोघांचे इंग्रजी पण सुधारेल आणि तुमची चांगली प्रॅक्टिस पण होणार. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होणार, दुसऱ्याला पण इंग्रजी बोलण्यास मदत होणार. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.